शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा। खासदार पार्थ पवारही उपस्थित। अमित शहांसोबतच्या भेटीत सुनेत्रा पवारांकडून अर्थ खात्याची मागणी अशी सूत्रांची माहिती। तर आज तरी अर्थ खातं माझ्याकडे। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं होतं हे वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस। 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याच्या सूचना। बंडखोरांच्या प्रवेशासाठी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त। उपमुख्यमंत्री शिंदे खासदारांच्या पक्षप्रवेशाची करणार घोषणा। तर सध्या शिंदेंसह उद्धव ठाकरेंकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या वर्धापन दिन सोहळा। षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंसोबत बंडखोरी केल्यानं ओमराजे निंबाळकरांवर समर्थकांचा संताप। ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स घटले। गद्दारी करू नका कमेंट्सचा वर्षाव। गडचिरोलीमध्ये 6 लोहखनिज खाणी राज्य शासनाला द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे ही मागणी। स्टील उत्पादन निर्यातीला भारताला पुढे आणण्याचं फडणवीसांचं उद्दिष्ट। बेस्टचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा। परिवहन वीज सेवांना फटका बसण्याची भीती। संप करण्याला राज्य सरकारची मनाई। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात जोरदार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। गोंदियामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पावसाची हजेरी। बारामतीच्या मोरगावात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसाच्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ।